नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, पनामा कालव्याने कोणते दोन महासागर जोडलेले आहेत? प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर हे पनामा कालव्याने जोडलेले आहे। सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद या ठिकाणी सालार जंग हे म्युझियम आहे। नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई येथे आहे। डायनॅमिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चंद्रशेखर हे डायनॅमिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न, अरुंधती रॉय यांना कोणत्या कादंबरीबद्दल बुकर पारितोषिक प्राप्त झाले? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स। पुढचा प्रश्न, मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य काय आहे? ध्येयपूर्ण सौंदर्य। जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? 24 जूनला सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो। राष्ट्रीय लोकसेवा आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 11 मे 2000 या वर्षी राष्ट्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आले। जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे। पुढचा प्रश्न, जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 2 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, द टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी कोणत्या दोन शहरातील वस्तुस्थितीवर आधारित आहे? लंडन आणि पॅरिस। न्यायमूर्ती BM तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आली होती? निवडणूक आयोग यासाठी नेमण्यात आली होती। पुढचा प्रश्न, भूजलाचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी आहे? जबलपूर या ठिकाणी आहे। शहनाई वादनातील सर्वात लोकप्रिय असलेले नाव कोणते? बिस्मिल्ला खान हे सर्वात लोकप्रिय नाव आहे शहनाई वादनातील। पुढचा प्रश्न, ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे। पुढचा प्रश्न, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आहे। रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न, जो पदार्थ द्रवात विरघळतो त्याला काय म्हणतात? द्रव्य म्हणतात। ओझोनचा थर वातावरणातील कोणत्या स्तरात आहे? स्थितांबर या स्तरात आहे। पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नागपूर येथे आहे। पुढचा प्रश्न, बांगलादेशच्या संसदगृहास काय म्हटले जाते? जातीय संसद म्हटले जाते। भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते? गुजरात समाचार। महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कोठे आहे? वर्धा येथे आहे। मिली ही प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते? दादरा नगर हवेली येथे मिली ही प्रादेशिक भाषा बोलली जाते। पांढऱ्या रक्तपेशींचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो? यकृत या ग्रंथीत होतो। कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? उल्हास। कोकणाचे हवामान कशा प्रकारचे असते? समप्रकारचे असते। सोडियम क्लोराईड म्हणजे काय? सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl म्हणजेच मीठ अँड सॉल्ट। भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान या राज्यात भरतपूर पक्षी अभयारण्य आहे। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती। प्रकाश पदुकोण हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे प्रकाश पदुकोण। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।